बोललो नाही, मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होतंय ते, कारण ते मेरिटचे विषय आहेत, ते सगळे वकील साहेब बोलतात. परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे, पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात, जे माझ्या भावाला संपवलं ह्या आसुरी वृत्तीनं, त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही. त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काय पेनड्राईव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहेत, मागू द्या. परंतु तो जरी विचार केला निसता, ज्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या, त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन. त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या, कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील, नवीन पेनड्राईव्ह होते, त्यांचे राईट आहे, त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु ज्या आसुरी वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं, तेच रिपीट बघण्याचं जे यांचा अट्टास होता, त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणारे ह्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही. मुख्य आरोपी आणि जे मास्टर माइंड आहे ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, तपासातून ते पुढं आलेलं आहे. कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो. ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे, 2 नंबरचा आरोपी कोण आहे, 1 ते 7 आरोपी कोण आहेत, हे जी टीम होती CID SITची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे. आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही मला स्वतःकडून. हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे, परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण, हे सगळं आयोगनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे. तेच खरं आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील. नाही, त्याची म्हणजे पश्चाताप झालेल्या गोष्टीचा, हे बिलकुल आत्ता पण मागं पण सांगितलं तुम्हाला की झालेल्या गोष्टीवर पश्चाताप किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका जर असल्या तर ते मान्य करून माणूस पुढे चालला तर त्या माणसाला कुठेतरी स्वीकारलं जातं. परंतु ह्याच्यामध्ये आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठंही या गोष्टीचा पश्चाताप नाही, कुठंही या गोष्टीला हे इतके अमानवीय आहेत की ह्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाचा विषय, मला आज तरी वाटतंय सगळी परिस्थिती बघून की नाही, यांना फक्त आता काही गोष्टी बोलता येत नाहीत, त्या गोष्टी झाल्या की बाकीचं लोकांच्या जीवाचं, निष्पाप लोकांचं कुठलंही देणं घेणं नव्हतं, हे परत एकदा सिद्ध झालं. चार्ज फ्रेम आज झाला आहे, तर माझी प्रतिक्रिया अशी आहे पहिली की आता आरोप निश्चिती झालेली आहे, तर लवकरच आरोपींची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला. आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंब, सगळं गाव, आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूनं उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आत्तापर्यंत आहोत. लवकरात लवकर आज चार्ज फ्रेम झाला आहे, आरोप निश्चिती झाली आहे, तर लवकरात लवकर आरोपींना, ही माझी प्रतिक्रिया आहे.